तर मवियानं महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवण्याचं काम केलं। भाजपच्या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा निशाणा साधलेला आहे। बीड सारख्या घटनांचा अराजकतावादी वापर करून घेतात असंही ते म्हणालेले आहे। तर बीड परभणीच्या घटनांचं राजकारण होत असल्याचा आरोप सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे। संविधान विरोधी शक्ती, अराजकतावादी शक्ती, या शक्तींचा प्रादुर्भाव या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। आपले विरोधक, मग ते काँग्रेस असो, ती उबाठा असो, ती शरद पवारांची पार्टी असो, यांना ज्यावेळेस लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाला आणि मोदीजींना आपल्याला पराजित करता येत नाही, त्यावेळी अराजकतावादी अशा सगळ्या शक्तींना एकत्रित घेऊन त्यांनी या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला। पण गेल्या 6 महिन्यामध्ये आपल्या सगळ्या राष्ट्रीय विचाराच्या संघटनांनी एकत्रित येऊन आपल्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी राष्ट्रवादाचं पुन्हा रोपण केलं आणि या अराजकतावादी ताकदींना या निवडणुकीमध्ये आपण पूर्णपणे पराभूत केलं। याच अराजकतावादी ताकदींनी दुसरा प्रयत्न सुरू केलेला आहे। या महाराष्ट्रातली सामाजिक वीण ही कशी त्या ठिकाणी खराब होईल, या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये, पंथांमध्ये द्वेष भावना, त्यांच्यामध्ये विद्वेष, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुफळी कशी माजेल, असा देखील प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात होतोय। अनेक घटना होतात, गंभीर घटना होतात, त्याचे पडसाद उमटतात, ते साहजिक देखील असतात, ते नैसर्गिक देखील असतात। पण अनेक वेळा अशा पडसादांचा उपयोग करून अराजकतावादी आपलं मत कसं पुढे नेता येईल असा देखील प्रयत्न करतात।